आता एक मोठी बातमी, मुंबईत महापौर नेमका कोण याबाबत जानेवारी महिना अखेर उजाडणार आहे। जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात नगरविकास खातं आणि महापौर सोडत काढणार आहे। सूत्रांकडून या संदर्भातली माहिती मिळते। महापौर सोडत नंतर 10 दिवसांनी महापौराची निवड होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता नेमका महापौर कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र महापौर होण्यास आता जानेवारी उजाडण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यात नगरविकास खातं आणि महापौर सोडत काढणार असल्याचं कळतंय। महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौराची निवड होईल असं सूत्रांकडून कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये महापौर नेमकं कोण होणार याची उत्सुकता सगळ्या मुंबईकरांना लागलेली असताना जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे। पुढील आठवड्यात नगरविकास खातं आणि महापौर सोडत काढण्यात येणार आहे। महापौर सोडतीनंतर 10 दिवसांनी महापौरची निवड होणार असल्याची माहिती देखील वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, महापौर नेमकं कोण याबाबत जानेवारी महिना उजाडणार असल्याचं कळतंय किंवा जानेवारीच्या अखेरीस महापौर आपल्याला कळेल असं कळतंय, काय अपडेट? अगदी खरं तर नगर विकास विभागाकडून आता महापौर आरक्षणाची सोडत जी आहे ती काढली जाणार आणि त्यानंतरच महापौर पदासाठी जी निवड जी आहे ती अपेक्षित आहे। मात्र एकंदरीत बघितलं तर महिनाभर चाललेल्या सगळ्या निवडणूक रणधुमाळीमध्ये पहिल्यांदाच असं झालंय की निवडणुकांपूर्वी जी महापौर सोडत काढली जायची ती आता निवडणुकांनंतर काढली जाते। याचाच जर एक रणनीतीचा भाग बघितला महापौर पदाच्या शर्यतींमध्ये असू शकतो, त्याच्यावर पाडापाडीचं राजकारण होण्याची जास्त शक्यता असते आणि त्यामुळं निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ही महापौर सोडत काढली जाते। एकंदरीत बघितलं तर 20 तारखेपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे परदेश दौऱ्यावर असणार आहेत। यासोबतच इतर देखील मंत्री ज्या पद्धतीने आपण बघतो की हा सगळा धावपळीचा काळ असणार आहे आणि त्यामुळे राज्यभरातील महापौरांची सोडत ही साधारण 20 तारखेनंतर काढली जाईल आणि त्यानंतर पक्षाच्या भेटीगाठी आणि एकमत होण्यासोबतच जानेवारीच्या महिन्याअखेरीसच आता मुंबईचा महापौर बसेल अशी माहिती सध्या हाती येते। बरं राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।